नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांना शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळचे वाजले 4:30. अजून टाईम आहे मला तसं धारा काढायला जायला अर्धा तास. तर म्हणलं व्हिडिओ शूट करावं, एक तुम्हाला दाखवा आपली हळद. तर पहा आपली हळद किती सुंदर, किती छान उगवून आणि मस्त. इकडे पहा किती मोठी झाली आहे. एवढं झाली बघा इकडे. खूप छान आपली हळद उगवून आली आहे. इकडं भरपूर लावलेली आपण, घरामागं पण लावलेली आपण एक सारा. तिकडे पण जाऊ आपण. किती छान उगवून आली हळद, खूप मस्त. आणि पाऊस, आता पाऊस उघडलाय. 2-3 दिवस पाऊस चालू होता, उघडायचं काही नावच नव्हता घेत पाऊस. आता पुढं आज उघडलाय पाऊस. पण आज काळा येतच होते पावसाच्या. तर मंडळी किती छान उगवून आली आपली हळद बघा. हळद आहे ना, तुम्हाला सांगते, पाऊस पडायच्या टायमाला म्हणजे लावायची, म्हणजे साधारण जूनमध्ये लावायची. मग डायरेक्ट उन्हाळ्यात काढायली ती हळद. उन्हाळ्यात काढली का यातलीच कम तर काही जमिनीत गाडून ठेवायची, नाही तर राखात कालवायची, तशी पण राहते. नाही तर असे गटुड्यामध्ये बांधून जमिनीत ठेवायचे, खड्डा खांदून, तशी पण राहतात चांगली. आम्ही तशीच ठेवतो, खड्डा खांदून खाली जमिनीत ठेवतो. तर पहा किती छान उगवून आली आपली हळद. मस्त हळद आहे ना, एकच नंबर असते मंडळी आपल्या शरीरासाठी. म्हणजे ही जास्तीत जास्त म्हणजे औषधी वनस्पती आहे आपल्या शरीरासाठी. समजा जरी जखम जरी झाली ना, तरी पहिले जुने माणसं काय करायचं माहिती, म्हणजे अजून पण आम्ही लावतो. जखम जरी झाली ना, तरी पटकन आपलं काही औषध जर नसलं तर पटकन चिमूटभर हळद घेऊन जखमीवर जर लावली ना, तर जखम आहे ना लवकर बरी होते. जंतुनाशक हळद जास्तीत जास्त, आणि आपल्या त्वचेसाठी पण खूप छान आहे. रोज एक चमचा जरी पाण्यात टाकून, म्हणजे नाही का, एक चमचा एक ग्लासभर पाण्यात टाकून जरी पिलं ना, तरी रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते आणि आपलं रक्त सुधारण्यास पण मदत होते. तर अशी हळद आहे ना, खूप औषधी वनस्पती आहे. आणि खताचं म्हणलं तर आम्ही जास्त काही खत नाही टाकत याला. आणि मंडळी खताचं जर म्हणलं तर याला काही जास्त खत नाही लागत, म्हणजे शेणखत लागतं जास्त प्रमाणात. बाकीचं काही आम्ही तर नाही टाकत खत, बाकीच्या टाकत असलं काय माहिती, पण आम्ही तर नाही टाकत. आम्ही फक्त शेणखतच टाकतो. तर हे पहा, हे शेणखतच टाकलेलं आहे आपण चांगल्या प्रमाणामध्ये. हे पहा, हे मातीचे ढेकळे इकडे शेणखत असं बारीक बारीक किंवा कुजलेलं शेणखत टाकलं होतं आम्ही याला. शेणखत भरपूर लागतं, पाणी पण भरपूर लागतं. अशा हळद आलेली मस्तपैकी उगून. तसं आहे शेणखत, गोमूत्र, सगळ्यात जास्त ताकद त्याच्यातच असते, शेणखतात आणि गोमूत्रात. तर कशी आली आपली हळद, तर पहा खूप मस्त आहे. तिकडे पण आहे, चला तिकडे दाखवते तुम्हाला. आणि इकडे आपलं थोडंसं खायापुरतं लावलेलं आहे, भेंड्या आहेत काही, म्हणजे सगळं थोडंसं. तिकडं आपली मुळा वगैरे लावले, गवारे, वटाणा, म्हणजे सगळं थोडा थोडा भाजीपाला लावलेला आहे घरगुती खायापुरता. तर मंडळी बघा, अशी मस्तपैकी आपली हळद उगून आली. अजून नवीन नवीन काय कोंब पण येते ते. हे पहा, छोटे छोटे कोंब येते ते नवीन नवीन, म्हणजे आगमाग उगतंय. छान उगून आली आहे. हे बघा, खूप मस्त हळद उगून आली. तर विकतची बाजारातली हळद खाण्यापेक्षा घरची नॅचरल हळद खाल्लेली कधी पण चांगली. चला मंडळी, तुम्हाला आपली तिकडं पण हळद आहे, तिकडे पण हळद दाखवते. तिकडे उगली का नाही, थोडी थोडी उगली आहे, म्हणजे ती आधी लावलेली ती नंतर लावलेली आहे. तर चला आपण ती पण पाहू. ही जाळी लावली आपण इथं. काही कोंबड्या काय करतात, लेवायचं सारखं जातात. तिकडे आपण थोडंफार भाजीपाला केलाय, सारखे खात्यात जाऊन. तुम्ही जाळी लावून टाकली आहे. हे पायी काळी हळद कसली कोंब आले, आता उगवून आली मस्त. गवत पण भरपूर झालंय, त्या बदामाच्या झाडापर्यंत लावलेली आहे. आणि त्यातलं गवत काढावं लागेल अजून. तसे छोटली कोंब यायच्या, अजून नाही वाढली तशी हळद आपली. तिकडे पण छान आली बरं का, बदामाच्या झाडापर्यंत लावलेली, मस्त आली. एवढे कोंब आलेत उगवून आता सध्या. मस्त आहे, भरपूर हळद व्हावा एवढीच आशा. ही हळद नाही नुसती, हे शेतकऱ्याचं सोनं आहे आमचं, पिवळं सोनं आहे शेतकऱ्याचं. खरं आहे का नाही मंडळी? तर चला मंडळी, तुम्ही पण लावता का हळद, नक्की कमेंट करून सांगा. नसेल लावत तर घरची नॅचरली हळद नक्की लावत जा. म्हणजे काय नाही, आपलं हळकुंड असतात
म्हणजे ते कंद असतात ते लावावं लागतात. तर चला कशी आहे आपली हळद नक्की कमेंट करून सांगा. चला आता आमचा पण टाइम झाला, आम्हाला पण जायची धारा काढण्यासाठी. चला सर्वांना बाय बाय, रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सगळ्यांनी असंच सपोर्ट असू द्या. काळजी घ्या सर्वांनी. रामकृष्ण हरी.